गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ. गौतमी पाटीलचा असाही एक कार्यक्रम नाही, त्या कार्यक्रमात गोंधळणे. प्रेक्षकांची हुल्लडबाजी, अब्दुल सत्तारांचा आक्षेपार्ह भाषेत संताप. काय आहे प्रकरण, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल. कार्यक्रम चालू होणार नाही, कार्यक्रम रद्द केला जाईल. सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम चालू असतानाच काही प्रेक्षकांनी हुल्लडबाजीला सुरुवात केली. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी हा कायमच चर्चेचा विषय ठरलाय. पण त्याहून अधिक चर्चा होते ती या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या गोंधळाची. गौतमी पाटीलच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून हुल्लडबाजीचे गोंधळ घातल्याचे प्रकार समोर आले. त्यावर पोलिसांची कारवाई, चौकशी, माफीनामा अशा गोष्टी वारंवार घडले. आता पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असणाऱ्या सिल्लोडमध्ये समोर आलाय. त्यामुळे अब्दुल सत्तार इतके संतापले की त्यांनी आक्षेपार्ह भाषेत केलेल्या टिप्पणीवरही आक्षेप येऊ लागले. नेमकं घडलं काय? सिल्लोडमध्ये विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्यातच नृत्यांगना गौतमी पाटील हिचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुधवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात अचानक काही प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही प्रेक्षक हुल्लडबाजीही करायला लागले. हा सगळा गोंधळ पाहून आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वतःच माईक हातात घेऊन गोंधळ घालणाऱ्या युवकांना आवरायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेवर आक्षेपही घेण्यात आले. काय म्हणाले अब्दुल सत्तार? अब्दुल सत्तार यांनी यावेळी गोंधळ घालणाऱ्यांना आवरायचे निर्देश पोलिसांना दिले. पोलीसवाले पाठीमागच्या लोकांना लाठीचार्ज करा, त्यांना इतकं मारा की त्यांची तुटून जाईल. हाणा त्यांना, खाली बसा. तुझ्या बापानं पाहिला होता का हा कार्यक्रम? तू काय राक्षस आहेस का? माणसाची औलाद आहेस? माणसासारखा कार्यक्रम घ्या, असं अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलेली दिलगिरी दरम्यान आपण ग्रामीण भाषेतल्या बोलीमधून बोलून गेलो, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी या प्रकारावर भूमिका मांडली आहे. तसेच तिथे 65,000 जनता होती, त्यात 20,000 महिला व मुलं होती. त्यामुळे ते सुरक्षितपणे घरी पोहोचणं गरजेचं होतं, म्हणून आपण आक्रमकपणे हुल्लडबाजी करणाऱ्यांना ओरडलो, असंही ते म्हणाले.